सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती, त्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे। त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केलाय, त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान आज विशाल पाटील सांगलीत मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत। सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी कुलदीप माने आता आपल्या सोबत आहेत। कुलदीप, एकीकडे यापूर्वी सांगलीच्या जागेवर काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करण्यात आलेली होती आणि आता विशाल पाटलांचा उमेदवारी अर्ज काय सांगतो? सौरभ, ज्या पद्धतीनं विशाल पाटील यांनी काल अपक्ष अर्ज भरतानाच दुसरा अर्ज जो आहे तो काँग्रेस पक्षाकडून दाखल केला गेला आणि ज्यामध्ये निवडणूक कार्यालयाकडून जे नामनिर्देशन पत्र येतं यामध्ये स्पष्टपणे उल्लेख या दोन अर्जाबाबतचा आहे। त्यामुळे एक स्पष्ट होतं की विशाल पाटील किंवा काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेते ते अजूनही आशावादी आहेत की महाविकास आघाडीचा निर्णय शेवटपर्यंत बदलला जाऊ शकतो। त्यामुळे हे दोन अर्ज भरण्यात आलेत। त्यामुळे आजचं जे विशाल पाटील यांचं पदयात्रा काढून मेळावा घेण्याचं जे या ठिकाणी फक्त शक्ती प्रदर्शन ठरू शकतं, कारण जी अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती विशाल पाटील यांनी कालचा मुहूर्त साधत हे दोन्ही अर्ज दाखल केलेत। मात्र आता ज्या पद्धतीनं अपक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरत असताना विशाल पाटील यांच्या या शक्ती प्रदर्शन मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील वसंतदादा प्रेमी गट असो किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत ही मोठ्या संख्येने येणार असतील, मात्र या व्यासपीठावरती काँग्रेसचे नेते कितपत उपस्थित राहतात हाही मोठा प्रश्न आहे। काल या बाबतीत नागपूरमध्ये देखील पुन्हा एकदा बैठका झालेल्या आहेत। हे सर्व असताना आज विशाल पाटील यांच्या या मेळाव्याकडे आणि शक्ती प्रदर्शनाकडे लक्ष असणार आहे। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमधील नेत्यांची वक्तव्य येत आहेत की आता जी उमेदवारी माघारी घेण्याचा विषय तो आता संपलेला आहे, त्यामुळे आता विशाल पाटील शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवरती ठाम राहतात का हेही पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे आज विशाल पाटील यांच्या या शक्ती प्रदर्शन मेळाव्याकडे संपूर्ण लक्ष आहे। यामधून ते कोणती भूमिका अधिक स्पष्टपणे करू शकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सौरभ, ठीक आहे कुलदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।